तर राम राम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स पॉवरबद्दल चर्चा करणार आहोत. क्वार्टर 1चे जे काही रिझल्ट्स आहेत मित्रांनो, ते काल 19 जुलै रोजी या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे याविषयी आपण चर्चा करूया आणि सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थित ठरू शकतं का याविषयी आपण डिस्कशन करूया. सध्या मित्रांनो कोणत्याही पद्धतीची इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू ओके असा या ठिकाणी काहीसुद्धा होताना दिसत नाही आहे. सगळ्या ज्या काही अनाउन्समेंट्स आहेत ते नॉर्मल अनाउन्समेंट्स या ठिकाणी आहेत. मोठी अनाउन्समेंट कोणतेही होताना दिसत नाहीये. आता कंपनी मित्रांनो पॉवर सेक्टरमध्ये हे तर तुम्हाला माहितच आहे. बऱ्याचशाच वेळेला आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती चर्चा सुद्धा केलेली आहे. पॉवर जनरेशन, डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये कंपनी काय करते मित्रांनो, जनरली या ठिकाणी काय करते, काम करते. सो चला आता आपण बघूया मित्रांनो सध्याच्या लेवलवरती कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे. क्वार्टरली रिझल्ट्समध्ये सेल्स बघू शकता 1886 करोड रुपयांची सेल्स आहे, जी मागील क्वार्टरमध्ये 1978 करोड रुपये होते आणि जून 2024 मध्ये 1992 करोड रुपये होती. सो डेफिनेटली सेल्समध्ये मित्रांनो थोडीशी घसरण आपल्याला जून क्वार्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी थोडीशी पाहायला मिळालेली आहे. आणि इव्हन मार्च क्वार्टरचा जर तुम्ही विचार केला तर सुद्धा सेल्समध्ये मित्रांनो हलकीशी घसरण आहे. 1321 कोटींचे मित्रांनो खर्च झालेले आहेत. 565 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला होताना दिसत आहे. आता बघूया ऑदर इन्कम्स कंपनीने काय जनरेट केलेले आहेत का. 140 कोटींचे ऑदर इन्कम्स आणि 426 कोटी रुपयांचा इंटरेस्ट कंपनीने पे केलेला आहे त्यांच्या कर्जांवरती, जी की एक मोठी अमाऊंट आहे मित्रांनो, कारण कंपनीवर कर्जांचा आकडा खूप जास्त आहे. एक बँकरप्ट ठरलेली कंपनी मित्रांनो होती काही कालावधी आधी ओके, पण कसं ह्याच्यात वाचवण्यात ह्या कंपनीला म्हणजे जे काही अनिल अंबानी आहेत त्यांना ही कंपनी वाचवण्यात कसं मित्रांनो काय झालेलं आहे, यश आलेलं आहे. ओके चला आता आपण बघूया नेट प्रॉफिट 45 कोटींचा नेट प्रॉफिट आहे मित्रांनो. मागील क्वार्टरमध्ये 126 करोड रुपयाचा होता आणि जून 2024 मध्ये मित्रांनो 98 करोड रुपयांचा लॉस या ठिकाणी कंपनीने बेअर केला होता. सो डेफिनेटली आता मित्रांनो जर आकडे बघितले तर पॉझिटिव्ह येताना कोठे ना कोठे आपल्याला दिसत आहेत. पण अगेन ह्याच्या अगोदर कंपनीने मित्रांनो ह्यूज लॉसेस या ठिकाणी केलेले आहेत ह्याच्या अगोदर. चला आता आपण बघूया की सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थित आहे का. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्या कंपनीची जी काही सेल्स आहे ती कंटिन्युअसली या ठिकाणी काय होत चाललेले आहे, ढासळत चाललेले आहे. जनरली मित्रांनो कंपनीवर काय झालेलं आहे, ऑदर इन्कम जे आहेत म्हणजे अर्निंग्समध्ये मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिटपेक्षा त्याच्यामध्ये ऑदर इन्कमचा जास्त समावेश आहे, जी की आपण काय करतो फंडामेंटली वीक समजतो अशा कंपन्यांना. ओके हे सगळ्यात मोठ्या मित्रांनो काय आहेत या ठिकाणी कारण आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके आणि दुसरी गोष्ट काय आहे, सध्या जर तुम्ही बघितलं कंपनीचा परफॉर्मन्स जर तुम्ही चार्ट बघितलं तर तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. ह्याच्या अगोदर देखील मी बऱ्याचशाच वेळेला रिलायन्स पॉवरचं ॲनालिसिस या ठिकाणी केलेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो सुद्धा आहे मित्रांनो 0.93 आहे. ओके हा एक हाय डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो काय केला जातो, समजला जातो, कन्सिडर केला जातो. आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी बघितला अनुक्रमे 6 आणि -1.31 आहेत. सो डेफिनेटली कंपनीला मित्रांनो अद्याप फार ग्रो करण्याची गरज आहे, कर्जांचा आकडा कमी करण्याची गरज आहे, सेल्स वाढवणं गरजेचं आहे आणि ऑदर इन्कमवरती कंपनी जास्त डिपेंड आहे मित्रांनो. तो सुद्धा डिपेंडन्सी यांना कमी करण्याची गरज आहे. तेव्हाच मित्रांनो स्टॉकमध्ये एक चांगले या ठिकाणी काय होऊ शकते मित्रांनो, हालात या ठिकाणी बनू शकतील. हां अर्थातच व्हॅल्युएशन मित्रांनो चांगला आहे, 64 रुपयांचं व्हॅल्युएशन आहे. हां व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू भेटलं तर स्टॉक मित्रांनो चांगल्या व्हॅल्यूवरती अवेलेबल आहे. पण कंपनीचे सेल्स कधी ग्रो करेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण एक पॉवर सेक्टरचा स्टॉक आहे, कॉम्पिटिशन सुद्धा तितकीच ह्यूज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अमेरिकेच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्याच्यानंतर तर मित्रांनो पॉवर सेक्टरला खूप मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. सो मित्रांनो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.